नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. सकाळी सकाळ माझी आंघोळ झालेली आहे. हनुमान चालीसा पठण झालेलं आहे. आणि काल काय भरपूर नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचे. बऱ्यापैकी झाडं पडलेले, पत्रे उडून गेलेले भरपूर लोकांचे. सप्पर असेल तर सप्पर पण उडून गेलेले. तर असं होतं कालचा दिवस. आणि काल रात्री पण परत पाऊस झाला. आणि काल काही लाईट आलेली नव्हती, त्याच्यामुळं मी दिवसभर गंगापूरलाच काम केलेलं आहे. रात्री येता मला अंधार झाला होता आणि फक्त इथे येऊन मी फक्त कॉल अटेंड केला. आजचं पण शेड्यूल शक्यतो तेच असेल, कारण ताऱ्या अजून काही नीट झालेल्या नाही आहे. ज्या इलेक्ट्रिसिटी येते, ज्या टॉवर असतात ते पडलेले बऱ्यापैकी ठिकाणी आणि वेळ लागेल त्याला होता होता. तर काल दाखवलं होतं हे झाड पडलेलं आहे. तर हे बघा असं आहे, इतकं मोठं खोड आहे त्याचं आणि एकदम मोकळं दिसायला लागलेलं इथं. डायरेक्ट पहिलं झाड दिसत होतं इथं भरपूर. नारळापेक्षा पण उंच झाड होतं जवळपास ते. आणि आता पडलेलं आहे ते झाड. नशीब एवढं चांगलं आहे का ते आता तिथं गाडी लागलेली आहे, तर ते त्या पत्र्यावरच जाऊन पडलं. पण पत्र्याला काही नाही झालं, ते गाडीला काही नाही झालं आणि कुणी नव्हतं पण त्याच्या खाली. त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आहे, देवाची कृपा म्हणावी. आणि हे जे झाड आहे आंब्याचं, हे आंब्याचं झाड पण तसंच राहिलेलं आहे. याला पण बऱ्यापैकी चांगले आंबे आता मी तुम्हाला दाखवलेले. आणि ते हे ह्या साईडनी झाड असल्यामुळे ना ते फक्त एकाच साईडला वाढलेलं आहे, उजव्या साईडला वाढलेलं आहे. डाव्या साईडला काहीच वाढलेलं नाही, बघू शकता तुम्ही ते पण. आणि काल रात्री पाऊस झालेला आहे, तर असं दिसतंय साधारणतः काही काही ठिकाणी पाणी पण बाकी अजून. हे बघा इथं पाणी दिसतंय, असं आहे. आता अजून एक काय झालं ना, आमचं हे सोलार जे नाही, हे सोलार लीक झालेलं आहे. कारण वारं भरपूर होतं आणि तसं जो एअर जाण्यासाठी ठेवलेला आहे ना वरती, तर ते भरपूर हालत होतं. त्याच्यामुळे इथून लीक झालेलं आहे. ते आता बंद करून टाकलेलं आहे पाणी, पण इथून असं गळतं ते सोलार. हे एक प्रॉब्लेम झालेला आहे आमचा. गावाचं तर मी सांगितलंच होतं तुम्हाला. आणि इतका पाऊस झालेला आहे, साधारण इतकं पाणी आहे याच्यामध्ये. खाली वाळू याच्यामध्ये, पण इतका पाऊस झालेला आहे काल रात्री. वारं पण भरपूर होतं काल रात्री पण. आता मी माझे झाड आहे ना उन्हामध्ये मूव करू शकतो. आता सावलीत ठेवायची गरज नाही, कारण आता पावसाळा बऱ्यापैकी सुरू झालेला आहे. पण अजूनही 10-15 दिवसाने करता येईल हे झाड आहे ना मनी प्लांटचं, हे इथं होतं, इथून खाली पडलेलं आहे. आणि हे आंब्याचं झाड जे तुटलेलं आहे, एकच फांदी बाकी त्याची. आणि आता सध्या एकदम हिरवं हिरवं दिसतंय, कारण उन्हाळ्यामध्ये बऱ्यापैकी धूळ आलेली असते झाडावरती, धूळ पण उडत असती. आणि पाऊस पडल्यानंतर धूळ पूर्ण क्लीन होऊन जाते, त्याच्यामुळे एकदम हिरवे हिरवे बाग वगैरे पूर्ण हिरवे दिसत आहे. ऊस पण एकदम हिरवा दिसतोय. फक्त एवढं नुकसान जास्त झालेलं आहे. आणखी एक इश्यू असतो का फोन भरपूर हीट होतो. त्याच्यामुळे ना या साईडनी अशी रबरनी चिपकवलेलं असतं याला. तर याची स्क्रीन पूर्णपणे निघून गेलेली होती बिकॉज ऑफ हिटिंग होतो, म्हणजे गरम होतो फोन त्याच्यामुळं. तर मी कालच जाऊन याला चिपकून आणलेली आहे आणि त्याच्यामुळे रबर लावले. त्याने 1 तास सांगितले होते, मी ओव्हरनाईट ठेवलेले याला. बऱ्यापैकी सेट झाला असेल. पण हा पण प्रॉब्लेम माझ्या भावानी पण फेस केला आणि मी पण केला. मी थोडं टाळलं त्याला करायला, पण त्याच्यामुळं ह्या साईडनी थोडी स्क्रीन खराब झालेली आहे. पण मी धकून घेतो आहे सध्या, कारण माझ्याकडे दुसरा पण एक फोन आहे ज्याने मी शूट करतो आहे सध्या. तर असं आहे. आता व्यवस्थित झालेला आहे हा फोन. हे एक सांगायचं होतं मला, कारण हा पण उन्हाळ्यात भरपूर लोकांना प्रॉब्लेम येतो. मला पहिलं असं वाटत होतं की स्क्रीन कोणाकोणतरी फोन पडला असेल म्हणून स्क्रीन निघली असेल. पण मी जेव्हा त्या मोबाईलवाल्याकडे गेलो ना, तो मला म्हणे की हा हिटिंगमुळं होतो म्हणे असं. तर मग त्याने बसून दिलं आणि फ्रीमध्ये बसून दिलं. आमच्या गावाशेजारचा आहे तो, तर म्हणजे त्या साईडला राहतो साधारणतः ते, तर त्याने फ्रीमध्येच करून दिलं मला हे काम. तर वॉटर पार्कवरून येताना मी तुम्हाला दाखवलं होतं, मी सुपारी आणली होती तिथून. म्हणजे मला तरी ती सुपारी वाटत होती म्हणून घेऊन आलो होतो आणि ती गाडीमध्येच राहिली होती. आत्ता सकाळी काय झालं ना, ती गाडीमधून काढली खुशीने आणि आम्ही दोघं आता ती फोडून बघतोय. पहिलं तिच्यावरचं साल रिमूव्ह करतोय आणि काहीतरी वेगळं दिसतंय. हे मध्ये पूर्ण काळा लेअर असतो याच्यामध्ये, खूप कडक लेअर आहे, असे दोरे दोरेसारखे कडक एकदम. आणि वरचा भाग जो आहे तो नरम आहे, तो लवकर निघतोय. ही सुपारी सारखी वाटत नाही आहे, कारण मी मागे एकदा सुपारी आणली होती. सुपारी ही नारळावानीच असती, पूर्णतः छोटीच असती, फक्त नारळावानी साल निघतं आहे.
आणि वरचे साल काढल्यानंतर ही साधारणतः असं दिसतंय. तर आता मी काय करतो ना, याला जातो आणि फोडून बघतो हे कसं आहे. कारण हे सुपारीसारखं दिसत नाही आहे, भरपूर टणक आहे, आवाज पण खतरनाक येतो याचा. तर आता हे हातोडीच्या साहाय्याने मी फोडून बघतो. मी ट्राय करतोय चाकूच्या साहाय्याने पहिलं तर ते निघत नाही वरचं साल, बऱ्यापैकी कडक आहे. आता मी काय करतो ना, हे साईडला लोखंड दिसतं याने फोडलेलं आहे हे. तर हे दिसताना तरी सुपारीसारखं दिसतंय. त्याला साल आहे वरतून एक, ते सुपारीसारखं दिसतंय. आतमध्ये एकदम खोबऱ्यासारखं आहे. काय हे मला माहीत नाही. जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून सांगा. तर मी ही सुपारी फोडून गंगापूरला गेलो कामाला. गंगापूरलाच कामाला जावं लागतंय कारण सध्या घरी लाईट नाही आहे म्हणून. तर गंगापूरला जे घर आहे ना आमचं, ते रस्त्याच्या कडालाच आहे, गंगापूर वैजापूर रोडला. तर भरपूर गाड्याचा आवाज येत असतो, भरपूर डिस्टर्ब होत असतं आणि भरपूर गरम पण होतं. तर तिथं काम करायची इच्छा नसती, पण पर्याय नसतो म्हणून जावं लागतंय. उद्या किंवा परवा होईल चालू लाईट. तर मी गंगापूरच्या घरावर गेलो होतो कामाला, कारण अजून लाईट नाही इथं, फ्री लाईट नाही त्याच्यामुळं. आणि हे बघा रस्त्याच्या कडाला एक बोर पडलेली आहे. असे भरपूर ठिकाणी झाडं पडलेली तुम्ही बघू शकता. तिथं पण बघा हे असं आहे. तर मागे पण पडलेले बऱ्यापैकी, समोर पण आहे, हे बघा इथं पण पडलेले. असं आहे. तर अशा आहे आजचा ब्लॉग. तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.